नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। जेवली येथे भिल्ल नाईकडा आदिवासी समाजाच्या वतीने प्रथम कुटवा महोत्सव अति उत्साहात साजरा। उमरखेड तालुक्यातील जेवली येथे मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी भिल्ल नाईकडा आदिवासी समाज संघटना यवतमाळ व नांदेडच्या वतीने मागील 30 ते 35 वर्षांनंतर यावर्षी प्रथमच कुटवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दशरथजी मडावी साहेब हे होते व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर वीना कदम सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायणरावजी पिलवण, अध्यक्ष भिल्ल नाईकडा आदिवासी समाज संघटना यवतमाळ, दत्तात्रय गड्डमवार, सचिव भिल्ल आदिवासी समाज संघटना नांदेड, दिगंबर येलकेवाड, माजी पोलीस निरीक्षक, सुनील भाऊ साखरे, शिवसेना कार्यकर्ते, विष्णू भाऊ कोवे, जिल्हा अध्यक्ष बिरसा क्रांती दल यवतमाळ, सामाजिक कार्यकर्ते रामदास धबडगावकर, विष्णू होलगरे हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक केडी पिटलेवाड साहेब, माजी पोलीस उपायुक्त यांनी केले। मार्गदर्शनपर भाषणात वीना कदम सरांनी कैलासवासी परसरामजी पिलवण काका यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला। आता आदिवासी समाजाने शिकले पाहिजे, अंधश्रद्धा सोडून विकासाचे पाऊल उचलले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले। सखारामजी टिळेवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी मागील काळातील कुटवेची माहिती सर्वांसमोर मांडली। दशरथ मडावी साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात इतिहासातील काही प्रसंग सांगून आदिवासी समाजातील विविध प्रकारच्या प्रथा, परंपरा, चालीरीती, भाषा, पोशाख व राहणीमान याविषयी माहिती देऊन आदिवासी समाज हा खूप मेहनती व इमानदार आहे। आदिवासी समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला अगोदर शिक्षण घ्यायला हवे, व्यसनापासून दूर राहायला हवे आणि आदिवासी समाजाने आपली भाषा, परंपरा, कला, नृत्य जोपासायला हवी असे यावेळी त्यांनी म्हटले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर मित्तकवाड यांनी केले, तर आभार प्रदीप परमेटवाड यांनी मानले। वनभोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। लोकहित लाईव्ह न्यूज साठी विजय कदम। Gracias.